रामलल्ला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे और मंदिर भव्य बनाएंगे। ही राम मंदिर आंदोलनातली घोषणा तुम्हाला आठवत असेल, पण त्या घोषणेमागचं मंदिर भव्य बनवण्याच्या संकल्पनेचं प्रेरणास्थान कुठलं ते दाखवण्यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत। माझ्या मागे असलेलं हे भव्य राम मंदिराचं संकल्पचित्र आहे। हे मॉडेल आहे जे 80च्या दशकात विजय डुडी यांच्या संकल्पनेतून तयार झालं आणि गेली अनेक वर्ष ते अयोध्येत ठेवलं गेलंय प्रेरणा देण्यासाठी। नागर शैलीत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बनेल असं निश्चित झालं होतं आणि त्यातूनच मिळालेली प्रेरणा आज नागर शैलीतल्या नव्या भव्य मंदिराच्यासाठी कामी येते। हे जे मूळ मॉडेल आहे यात राम मंदिर दुमजली होतं, आता ते 3 मजली झालंय। प्रत्यक्षात जेव्हा ते पूर्ण साकार होईल त्यावेळेला जवळपास 17 मजल्यांइतकी उंची त्याच्या अंतिम घुमटाला मिळालेली असेल। नागर शैलीतलं मंदिर म्हणजे सभामंडपापासून गर्भगृहापर्यंतचे घुमट हे चढत्या क्रमाने उंच होत गेलेले असतात आणि त्याचप्रमाणे या 2 मजली मंदिराचे खांब किती असतील, त्याचा चबुतरा कसा असेल, त्याच्यात कुठे काय असेल याची सगळी संकल्पना वर्षानुवर्ष आंदोलकांच्या समोर निश्चित स्वरूपात ठेवण्यात आली होती। एखादी संकल्पना समाजातल्या एका आंदोलनाला दिली जाते त्यावेळेला त्याच्या मागचा सुस्पष्ट भाव ही आंदोलन यशस्वीतेची हमी असते। त्याचंच हे मॉडेल आपल्यासाठी खास अयोध्येतून। कॅमेरामन श्रीनिवास यांच्यासह मी प्रसाद काथे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।